सुधागडमध्ये गड आला पण सिंह गेला. खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नींचा पराभव. तालुक्यात राजकीय समीकरणांना धक्का. सुधागड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांनी तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परळी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करत असलेल्या खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी सौ निलिमा धैर्यशील पाटील यांचा पराभव झाल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर सुधागड तालुक्यात गड आला पण सिंह गेला अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. परळी जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला शरद बोडके यांनी सौ निलिमा धैर्यशील पाटील यांचा दणदणीत पराभव केला. या लढतीत सौ निलिमा धैर्यशील पाटील यांना 7129 मते मिळाली तर शर्मिला शरद बोडके यांना 10,060 मते मिळून त्या 2931 मतांनी विजयी झाल्या. राज्य पातळीवरील मोठे नेतृत्व आणि संसदीय बळ असूनही झालेला हा पराभव भाजपसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरतो आहे. जांभूळपाडा गणात मात्र भाजपच्या जागृती राजेश मानकर यांनी शेकापचे अतिश गोविंद सागळे यांचा पराभव करत भाजपला दिलासा दिला. जागृती मानकर यांना 4178 तर अतिश सागळे यांना 3365 मते मिळाली. त्या 813 मतांनी विजयी झाल्या. परळी गणात शिवसेना उभाठा गटाच्या प्रणिता राजेश परदेशी यांनी भाजपच्या सुनंदा विठ्ठल सिंदकर यांचा पराभव केला. प्रणिता परदेशी यांना 5683 तर सुनंदा सिंदकर यांना 3095 मते मिळाली. या लढतीत प्रणिता परदेशी 2588 मतांनी विजयी झाल्या. राबगाव गणात भाजपच्या सुनीता किसन लेंडी यांनी शेकापच्या मनीषा भरत डोके यांचा पराभव केला. सुनीता लेंडी यांना 4188 तर मनीषा डोके यांना 3242 मते मिळाली. त्या 946 मतांनी विजयी झाल्या. राबगाव गटात भाजपचे चंद्रकांत कृष्णा वारगुडा यांनी शेकापचे काशीनाथ ताया हंबीर यांचा पराभव करत 1874 मतांची आघाडी घेतली. वारगुडा यांना 9807 तर हंबीर यांना 7933 मते मिळाली. अडुळसे गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे संदेश परशुराम शेवाळे यांनी शेकापचे मिलिंद भिकू शेळके यांचा पराभव केला. शेवाळे यांना 5690 तर शेळके यांना 3672 मते मिळाली. ते 2018 मतांनी विजयी झाले. एकूणच या निकालांवर नजर टाकली असता सुधागड तालुक्यात कोणत्याही एका पक्षाचे वर्चस्व दिसून येत नसून मतदारांनी प्रत्येक गट व गणात वेगवेगळा निर्णय दिला आहे. मात्र खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नींचा पराभव हा या निवडणुकांचा राजकीय केंद्रबिंदू ठरला असून आगामी काळात तालुक्यातील राजकारणाची दिशा ठरणारा निकाल म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. ते माझा नसून या तमाम जनतेचा आहे, माझा बंधूंचा आहे, भगिनींचा आहे. काय सांगायला विजयाचे खरे शिल्पकार कोण आहे? या सगळ्यांची जनतेची खूप खूप मनापासून आभारी आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा.